चिवडा बनवायला 1 किलो पोहे घेतले. 1 किलो पोह्याला चण्याची डाळ घेतली बघा, अर्धा किलो चण्याची डाळ. हे आपल्याला जेवढं तिखट पाहिजे त्या हिशोबाने मिरच्या घेतल्या. ह्या कढीपत्ता आणि अर्धा किलो शेंगदाणे, अर्धा किलो खोबरं. तर आता याला आपण तळून घेणार आहेत आणि तळून कडक तेल केले त्याच्यात खोबरं तळायला टाकायचे. असं कडक तेलात खोबरं टाकायचे तळायला. तळून ते पोह्यामध्ये टाकलेलं आहे. आता मीठ हळद टाकणार आहे. ते बघा आपल्याला पाहिजे तेवढं मीठ आपण चवीनुसार टाकू शकतो, जसं जेवढं पाहिजे तेवढं. आणि हळद पण टाकते. आणि हा चिवडा मसाला 1 पॅकेट, 1 किलोला 1 पॅकेट टाकून द्या. आणि आता याला चांगलं मिक्स करायचं आहे आपल्याला. असं मिक्स करून घ्यायचं. जर आपल्याला वाटलं लय कोरडे वाटते पोहे तर आपण हे तळलेलं तेल त्याच्यात टाकू शकतो. हे तळलेलं तेल आपण त्याच्यात टाकू शकतो. असं एकदम साधी आणि सोपी रेसिपी. तेवढ्याची जास्त काय तळले ते याच्यात आपल्याला टाकायचे, ते मिक्स करायचे. कारण मग काय आधी टाकले ना तर एकदम चुरा होऊन जातो ते खाली त्याच्यामुळे सगळं शेवटी टाकायचं.